हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे। ॲक्च्युअली आज मी तुमच्यासोबत टोटल 15 ब्लाऊजच्या खूप सुंदर सुंदर अशा लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजच्या डिझाईन शेअर करणार आहे। तर बघा ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहेत त्याच्या सगळ्यांचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहे आणि यापैकी तुम्हाला जी काही डिझाइन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाइन सहज बनवू शकता। इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपले हे व्हिडिओज बघून अशा छान छान ब्लाऊज डिझाइन सहजच बनवता येतील। इतकं मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ बघून फक्त ब्लाऊज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, चला मग आता मी तुम्हाला वन बाय वन सगळ्या डिझाईन्स दाखवते आणि ह्या टोटल आहेत आपल्या 15 ब्लाऊज डिझाईन्स। ठीक आहे, तर एक एक मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा ही आहे आपली पहिली डिझाईन आणि ही आहे बोटनेकची। तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे हँगिंग्स लावलेले आहे, वरती सुद्धा छान लेस आहे आणि मधल्या शेपला सुद्धा। सो खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ही ब्लाऊज डिझाइन आपली रेडी झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आहे, तर अशी ब्लाऊज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात। तर पुन्हा सांगते मी, याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, हे बघा। ठीक आहे, त्यानंतर पुढची जी काही डिझाइन आहे तर ती आहे आपली रेग्युलरची, पण ती डिझाइन आपण बनवलेली आहे पानगळ्यावर। ॲक्च्युली बऱ्याच कस्टमरला पानगळा हा खूप आवडत असतो आणि अशा वेळेस आपल्याला पानगळ्यावर कशी डिझाइन बनवावी हे सुचत नाही। तर बघू शकता इथे फ्रिल लावलेला आहे आणि हे सुद्धा नेटचं, इथे कॉन्ट्रास्ट नेटचा कपडा यूज करू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट सिंपल जरी कपडा असेल तरी यूज करू शकता, पण मी इथे नेटचा कपडा यूज केलेला आहे। छान अशा डिझायनर लेस सुद्धा यूज केला, जेणेकरून आपली ही ब्लाऊज डिझाइन अजूनच सुंदर दिसते। बऱ्याच कस्टमरला खूप अशी डिझाइन नको असते, पानगळा आवडत असतो, तर अशी डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करू शकता। ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढची डिझाइन आणि जी काही पुढची डिझाइन आहे तर ती सुद्धा बोटनेकमध्येच आहे। आणि ही जी काही डिझाइन आहे ना बोटनेकची, तर सध्या अशी डिझाइन खूप कस्टमरने माझ्याकडून शिवून घेतलेली आहे। बघू शकता इथे फ्रिल लावलेला आहे कॉन्ट्रास्ट कपड्याचं, लेस सुद्धा खूप छान अशी नवीन जी आहे ना आपली, बघा सध्या त्रिकोणचं लेसचं खूप ट्रेंड चालू आहे, तो गोल्डन आणि त्रिकोण असं कलर कॉम्बिनेशनची सुंदर अशी ही आपली लेस आहे आणि सुंदर लेसपासून आपण खूप सुंदर अशी युनिक ब्लाऊज डिझाइन सुद्धा इथे बनवून घेतलेली आहे। तर याचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। त्यानंतर बघा ही जी काही ब्लाऊज डिझाइन आहे तर ही आपण ऑर्गॅन्झा साडीच्या ब्लाऊज पीसवर बनवलेली आहे, कारण की ऑर्गॅन्झा साडीचं खूप ट्रेंड चालू आहे। इथे एक सिंपल असं बटन किंवा छोटंसं पॅच किंवा गोल्डन मनी असं तुम्ही काहीही लावू शकता। बघू शकता किती सुंदर अशी ही आपली ब्लाऊज डिझाइन रेडी झालेली आहे आणि ही आहे गोलगळ्यावर। बऱ्याचदा कस्टमरला गोलगळ्यावर डिझाइन हवी असते, तर तुम्ही अशी डिझाइन बनवू शकता। नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल। आणि महत्त्वाचं म्हणजे याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि फिटिंग टाकल्यानंतर बघा या पद्धतीने लुक येणार आहे साईडने आणि खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन नक्कीच दिसेल। सो ऑर्गॅन्झा साडीवर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात, कारण की मध्ये बो आणि खाली नॉट सुद्धा आहे त्यामुळे। त्यानंतरची पुढची डिझाईन आहे तर ती आपण बनवलेली आहे गोलगळ्यावर। तर खूप साऱ्या कस्टमरला सुद्धा गोलगळा खूप आवडत असतो, सो अशी डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करू शकता। बघा इथे त्रिकोण लावलेले आहे कॉन्ट्रास्ट कलरचे, तर तुम्ही सुद्धा यूज करू शकता। लेस सुद्धा खूप छान अशी डिझायनर यूज केलेली आहे आणि गोलगळ्यावर खूप सुंदर कमीत कमी टाईममध्ये तयार होणारी छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही डिझाइन बनवलेली आहे। सो अशी डिझाइन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुमच्या सुद्धा साडीला खूप सुंदर असं नक्कीच लुक येईल। त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाइन। बऱ्याचदा पैठणी साडीवर आपल्याला बोटनेकमध्ये कशी डिझाइन बनवावी ही सुचत नाही, तर बघा इथे खाली मी हा पैठणीचा काठ लावलेला आहे आणि खूप छान असं सोबर डिसेंट असं लुकमध्ये आपण ही बोटनेकमधली पैठणी साडीवरची बॅकनेक डिझाइन तयार केलेली आहे। तर यामुळे सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येतं आणि घातल्यावर खरंच खूप छान दिसतो। सो अशी छानशी बोटनेकमधली पैठणी साडीवरची डिझाइन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, याचा सुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे। त्यानंतर पुढची डिझाइन आहे तर ही जी काही डिझाइन आहे तर ही सुद्धा आपली आहे गोलगळ्यावरची। तर बघा साडीचा कपड्याचा इथे मी फ्रिल लावलेला आहे, प्रिंटेड साडी आहे आणि असा ब्रॉकेट टाईप
ब्लाऊज आहे, गोलगळ्यावरची डिझाईन आहे बघू शकतात आणि खाली आपण नॉट लावून त्याला लटकन सुद्धा लावलेले आहे. सो अशी खूप सुंदर अशी ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची डिझाईन आपण ही बनवलेली आहे गोलगळ्यावरची आणि ही सुद्धा खूप साऱ्या कस्टमरनी माझ्याकडून स्टिच केलेली आहे. सो तुम्ही सुद्धा नक्कीच स्टिच करून बघा. नक्कीच ह्या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल आणि बऱ्यापैकी खूप डीप आहे. सो छान असं नक्कीच लुक येईल. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघावा अशी डिझाईन असं मला वाटतंय. सो ट्राय करून बघा. व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहे. त्यानंतरची पुढची डिझाईन दाखवते मी तुम्हाला. हे बघा. तर हा शेप सुद्धा सध्या खूप चालू आहे. तर ह्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही डिझाईन बनवू शकता. कॉन्ट्रास्ट कपड्याचं मी इथे बो लावलेला आहे. इथे बटन, स्टोन किंवा मोती किंवा गोल्डन मनी असं तुम्ही काही पण लावू शकतात. आणि बघा ही सिंपल अशी गोल्डन लेस यूज केलेली आहे. इथे लटकन फॅब्रिकचे किंवा रेडीमेड तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. सो अशी डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते. ज्या कस्टमरला जास्त डिझाईन नको असेल तर अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकतात. म्हणजे साडीला कॉन्ट्रास्ट कपड्याचा बो बनवला की ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लुक सुद्धा नक्कीच येईल. सो नक्की अशी सुद्धा स्टिच करून बघा आणि ह्या सगळ्या छान छान डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता. त्यानंतर ही आहे आपली पुढची डिझाईन आणि सध्या या डिझाईनचं खरंच खूप ट्रेंड चालू आहे. बघा गोलगळा आहे, खाली हा त्रिकोण आहे, मध्ये आपण ना गोल्डन मनी लावलेले आहेत बघा 2 आणि खाली कॉन्ट्रास्ट कलरच्या कपड्याचे त्रिकोण आणि लेस सुद्धा छान अशा डिझायनर त्रिकोणी आपण इथे बनवलेल्या आहेत. ते बघा आता ॲक्च्युली साईडने ना ते फिटिंगमध्ये गेलं की डिझाईनला अजून सुंदर असं लुक दिसतंय. पण आता सध्या ते ह्या पद्धतीची आहे आणि ॲक्च्युली असं बघण्यापेक्षा ब्लाऊज खूप सुंदर तयार होतो. आणि ही जी काही लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आहे ना तर याचं सुद्धा मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने टाकलेला आहे. सो अशी डिझाईन सुद्धा नक्की ट्राय करा. खूप साऱ्या कस्टमरने आतापर्यंत ही डिझाईन माझ्याकडनं स्टिच करून घेतलेली आहे. यामध्ये खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहे अजून ह्या शेपमध्ये. सो ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन. तर ही आपण बनवलेली आहे गोलगळ्यावर आणि ते सुद्धा फक्त लेस वापरून. बऱ्याचदा कस्टमरला गोलगळा खूप आवडत असतो आणि सिंपल डिझाईन हवी असते, कपडा न यूज करता लेसपासून सुद्धा. सो फक्त लेसपासून सुद्धा तुम्ही अशी छान अशी डिझायनर ब्लाऊज डिझाईन नक्कीच बनवू शकता. नक्कीच ह्या छान अशा सिंपल ब्लाऊज डिझाईनमुळे खूप सुंदर असं लुक येईल ब्लाऊजला आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम कमीत कमी टाईममध्ये सुद्धा ही आपली डिझाईन रेडी होते. सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. याचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्यानंतर बघा आपली ही आहे पुढची डिझाईन आणि ह्या डिझाईनचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. बघा ब्लाऊज पीस ॲक्च्युली खूप सुंदर आहे आणि इथे बघा खाली फ्रिल लावलं आणि जे फ्रिल लावलेलं आहे ना त्याच्यावर खूप छान अशी डिझायनर गोल्डन लेस यूज केलेली आहे. गोल्डन केली कारण गोल्डन कशावरही इझिली मॅच होते. सो अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि बघू शकतात की फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. सो ह्या ब्लाऊज डिझाईनच्या व्हिडिओमध्ये मी याच्या महत्त्वाच्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत फिनिशिंग छान येण्यासाठी. सो नक्की अशी डिझाईनसुद्धा ट्राय करा. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही डिझाईन सहजच बनवता येईल. त्यानंतर ही आहे बघा काठ जर तुमच्याकडे असेल छान असा तर ह्या पद्धतीने गोल गळ्यावर काठापासून खूप सुंदर अशी डिझाईन बनवू शकता. तुम्ही बघू शकता तिथे किती छान असं लुक आलेला आहे आणि नक्कीच संपूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर खूप छान दिसेल. सो मला असं वाटतं ही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करावा. कारण की इथे कुठे कॅनव्हास पेपर यूज नाहीये, पॅच बनवायचा नाहीये, तरी सुद्धा काठाची सिंपल असं गोल गळ्यावरची ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीत. त्यानंतर ही आहे आपली पुढची डिझाईन. तर बोटनेकमध्ये सध्या ह्या डिझाईनचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. तर डिझायनर लेस यूज केलेली आहे. ह्या डिझायनर लेसऐवजी तुम्ही इथे लटकन हँगिंग्स काही पण यूज करू शकता आणि बघू शकतात की किती सुंदर असा डिसेंट लुक आलेला आहे. सो अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. याची सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्यानंतर ही आहे आपली पुढची डिझाईन. तर नेटचा ब्लाऊज असो किंवा ऑर्गॅन्झा असो किंवा असा रेग्युलर असो त्यावर तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता. बघा एकदम छोटंसं बो लावलेला आहे कॉन्ट्रास्ट कलरचा आणि त्यामुळे ह्या ब्लाऊज डिझाईनला खूप सुंदर असं लुक आलेला आहे आणि लेस सुद्धा छान अशी डिझायनर आहे. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करा. सध्या ह्या डिझाईनचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि यामुळे ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. सो नक्की स्टिच करून बघा. त्यानंतर बघा ही आहे आपली पुढची डिझाईन. तुम्ही ते बघू शकतात की इथे सेंटरला आपण 2 हार्ट शेप तयार केलेले आहे
आणि थोडासा व्ही गळ्यासारखा हा वरचा शेप आहे इथे, आणि त्यानंतर खाली 2 आपण हार्ट शेप केलेले आहे। इथे एक एक बटन लावलं तरी सुद्धा छान असं लुक येईल, किंवा असं जरी ठेवलं तरी सुद्धा सुंदर असं डिसेंट लुक येतं। तर तुम्ही असं सुद्धा ठेवू शकतात। ॲक्च्युली कलर ब्लाउजचा खूप छान आहे ऑरेंज, आणि हे असं बघण्यापेक्षा संपूर्ण ब्लाउज रेडी झाल्यावर खूप छान दिसतं। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। तर बघा मग अशा टोटल मी तुमच्यासोबत आज खूप छान छान लेटेस्ट ट्रेंडिंग अशा 15 ब्लाउज डिझाईन शेअर केलेल्या आहे। आणि पुन्हा सांगते, ह्या 15 ब्लाउज डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, आणि ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीत, जेणेकरून जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल किंवा तुम्ही डिझाईन अजून स्टिच केलेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओज बघून असे छान छान लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन सहज बनवता येईल। त्याचबरोबर या जेवढ्या काही ब्लाउज डिझाईन्स आहेत ह्याची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला देऊ शकता, जेणेकरून कस्टमरला सुद्धा ऑप्शन्स मिळतील, चॉईसेस मिळतील, आणि त्यापैकी त्यांना जी डिझाईन आवडत असेल तर ते तुमच्याकडून शिवून घेऊ शकतात, ठीक आहे। सो नक्की अशा छान छान डिझाईन ट्राय करून बघा, आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपल्या छानशा आज लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईनचं कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ओके। चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।